नमस्कार, मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण साखर वापरून तिळाची खुसखुशीत कुरकुरीत वडी कशी बनवायची ते पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला ताटाला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं आहे. सगळी तयारी आधी करून घ्यायची आहे. आता 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी साखर घेतली. सेम मेजरमेंटनी तीळ आणि साखर घ्यायचे आहे. आता शेंगदाणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तीळ पण आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि हलकेसे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. खूप बारीक करायचे नाही आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. जास्त जाड ठेवायची नाही आहे. तीळ पण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. अर्धे तीळ फक्त फुटले पाहिजेत. आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आवडत असेल तर. ही तयारी आधी करून ठेवायची आहे, म्हणजे आपली वडी पटकन बनते. आता कढई गरम करून घ्यायची आहे आणि साखर आहे ती 1 वाटी आपल्या याच्यात टाकून घ्यायची आहे. आणि गॅस आहे ना तो मीडियम ठेवायचा, म्हणजे साखर लवकर विरघळेल. अगदी 7 ते 8 मिनिटच लागतात साखर विरघळायला. आणि दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे लवकर विरघळण्यासाठी. जास्त वेळ गॅसवर ठेवायची नाही आहे साखर. आता छानपैकी मिक्स झालेली आहे. गॅस कमी जास्त करायचा आहे. आता याच्यामध्ये साखर विरघळल्यानंतरच 1 चमचा तूप टाकायचं आहे. एका वाटीला 1 चमचाच तूप टाकायचं आहे आणि परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. कलर चेंज होईल याचा. आता गॅस बंद करायचा आहे आणि जे तीळ आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि पटकन चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला हात एकदम फास्ट चालवायचा आहे. आणि आता ताटावर टाकून घ्यायचं आहे मिश्रण आणि पटकन लाटून घ्यायचं आहे. हात भाजतात म्हणून लाटण्याने लाटून घ्या. आणि लाटल्यानंतर लगेच कापून घ्यायचं आहे. फक्त 20 मिनटं लागतात ही वडी बनवायला आणि तुम्ही कधीही वडी बनवू शकता. पण थोडं मिश्रण घेऊनच वडी बनवायची. एकदम जास्त बनवायला जाऊ नका. पाहिजे तर 2-3 वेळा बनवा, म्हणजे वडी अगदी परफेक्ट व्यवस्थित बनते. आणि लगेच कापून घ्यायचं आहे पाहिजे तसं आकाराचं. आणि थंड करून घ्या. आता वडी आपली तयार झाली. एकदम खुसखुशीत कुरकुरीत वडी बनते. कुठेही प्रवासाला जाताना तुम्ही ही वडी नेऊ शकता. लहान मुलांना खायला पाहिजे असेल तरी पण बनवून ठेवू शकता घरामध्ये. कधीही बनवा.